So there are many more services. Few out of them, the category will be analytics. Okay, analytics मध्ये Athena नावाची सर्विस आहे जी ना क्वेरी डेटा इन S3 using SQL. Okay, S3 bucket आहे, bucket in we use to store the data. SQL structured query language. यामध्ये क्लाउड सर्च नावासाठी सर्विस आहे ज्याचं काम किंवा ज्याचं ना मेन मॉड्यूल मॅनेज द सर्च सर्व्हिस. AWS डेटा एक्सचेंज आहे, हा डेटा ना इझिली एक्सचेंज करण्यासाठी क्लाउडमध्ये यूज करतात AWS डेटा एक्सचेंज सर्विस. डेटा पाईपलाईन, ऑर्केस्ट्रेशन फॉर डेटा ड्रिव्हन वर्कफ्लोज. असे ऑर्केस्ट्रेशनचा मिनिंग मी खाली लिहिलं आहे. ओके, आणि आणखी सांगतो हे मिनिंग तुम्हाला कोणी विचारणार नाही. ओके, ते फक्त विचारतील की AWSच्या सर्व्हिसेस माहीत आहेत का, आणि जर तुम्ही फ्रेशर असाल तर दे विल डेफिनेटली आस्क व्हॉट इज EC2. ओके, ते पुढे आहे EC2 वगैरे, किंवा S3 बकेट का आहे, मी आता जस्ट रिसेंटली सांगितलं, हे बेसिक विचारतील. किंवा सेज मेकर का आहे विचारतील, त्याचा यूज कशासाठी होतो. बट दे नेवर गोना आस्क व्हॉट इज क्लाउड सर्च, व्हॉट इज AWS डेटा एक्सचेंज. दे विल आस्क the main bullet point or the target point if you are fresher. If you are experienced candidate, they will definitely gonna ask, do you have any prior experience of deployment, have you worked on the SageMaker, have you worked on the EC2, this type of questions. Okay, but मी जे काय शिकवतो त्यावर दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स आन्सर देता येतील. हाऊ, लेट्स सी. सो अमेझॉन रेडशिफ्ट हे डेटा वेअरहाऊस आहे ज्यामध्ये ना डेटा हा फास्ट, सिम्पल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनरमध्ये स्टोअर करता येतो आणि मूव्ह पण करता येतो. ओके, देन कम्प्यूट सर्व्हिस. कम्प्यूटमध्ये EC2 जी आता मी म्हटलं इलास्टिक क्लाउड कम्प्युटिंग, हे व्हर्च्युअल सर्व्हिस आहे क्लाउडमध्ये. ओके, जो एक तुमचा जो प्रोजेक्ट डिप्लॉय करणार आहे त्यावरती एक EC2 इन्स्टन्सवरती डिप्लॉय करून दाखवणार आहे. सो डोंट वरी, EC2 आणखी द प्रॅक्टिकल मॅनरमध्ये पाहायला मिळेल. ओके, लॅम्बडा एक सर्व्हिस आहे ज्यामध्ये ना तुम्ही सर्व्हरचा न विचार करता कोड डिरेक्टली रन करतात. ओके, यू आर नेवर गोइंग टू थिंक अबाउट द सर्व्हर्स, यू विल जस्ट गोइंग टू रन अबाउट कोड, आणि बाकीची जी काही काळजी असेल सर्व्हरची दॅट विल टेकन केअर बाय द अमेझॉन. Orchestration. Orchestration is nothing but the automatic config management and the coordination of computer system, application and services. हे गरजेचं नाही, कोणी विचारणार नाही, बट वाचायचं असेल तर वाचा. देन डेटाबेसेस. ओके, जसं की तुम्हाला माहीत आहे SQL आणि MongoDB दोन डेटाबेस आहेत. SQL स्टँड फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, MongoDB अगेन अनदर डेटाबेस. SQL हा स्ट्रक्चर डेटाबेस आहे जिथे रो आणि टेबलच्या फॉर्ममध्ये किंवा टॅब्युलर डेटा असेल डेटाबेसमध्ये. बट जस्ट मी MongoDB म्हणतो आहे, त्या जो डेटा असेल तो अनस्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये असेल. अनस्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये म्हणजे लाईक इट विल बी इन JSON फॉर्मॅट, लाईक इट विल बी इन ऑडिओ, व्हिडिओ और इमेज और एनी अदर फॉर्मॅट, वॉट एव्हर इट विल बी. ओके, सो अमेझॉन डायनॅमिक DB हा एक डेटाबेस आहे. इट इज फुल्ली मॅनेज्ड बाय MongoDB कंपॅटेबल डेटाबेस सर्व्हिसेस. हा MongoDB कडनं मॅनेज केला जातो. अमेझॉन डॉक्युमेंट DB. डायनॅमिक DB अगेन इट इज मॅनेज बाय NoSQL डेटाबेस. ओके, लक्षात घ्या MongoDB इज ऑल्सो NoSQL डेटाबेस. ठीक आहे, SQL डेटाबेस म्हणजे त्यात टॅब्युलर डेटा असेल, रो आणि कॉलम असतील. NoSQL डेटा म्हणजे ज्यातना टॅब्युलर डेटा असेल किंवा रो कॉलम नसतील. RDS इट इज रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. RDMS म्हणून आहे SQLमध्ये, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ते आपण पाहू पुढे MySQL और SQLच्या वेळेस. ठीक आहे, देन मशीन लर्निंग हे तुमच्या कामाचं आहे. अमेझॉन ऑगुमेंटेड AI इझिली इम्प्लिमेंटेड ह्युमन रिव्ह्यू फॉर द मशीन लर्निंग प्रेडिक्शन. मशीन लर्निंग प्रेडिक्शनमध्ये या सर्व्हिसेसचा यूज केला जातो. अमेझॉन कोड गुरु हा इंटेलिजंट रिकमेंडेशन आहे फॉर बिल्डिंग अँड रनिंग द मॉडर्न ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी अमेझॉन कोड गुरु सर्व्हिसचा यूज केला जातो आहे. देन अमेझॉन कॉम्प्लिमेंट टू अनालाइज द अनस्ट्रक्चर्ड टेक्स्ट, जिथे टेक्स्ट अनालाइज करायचं ज्यामध्ये ना काही स्ट्रक्चर पॅटर्न किंवा फॉर्म नाही. ओके, देन इन दिस केस यू कॅन यूज अमेझॉन कॉम्प्रिहेंड. Amazon SageMaker, the most important service which comes under the ML, data science or AI, which is nothing but the Amazon SageMaker. Okay, so यामध्ये तुम्ही तुमचं मॉडेल बिल्ड करू शकता, ट्रेन करू शकता. यू कॅन ऑल्सो डू द डेव्हलपमेंट ऑफ युअर प्रोजेक्ट or the machine learning model. Okay, but the major disadvantage you cannot say, but one more extra feature is it is much more costlier than other services. महागडी सर्व्हिस आहे. आणखी एक यामध्ये पॉईंट ॲड केलं नसेल अमेझॉन बेडरॉक म्हणून. ओके, सो एक ना स्केल्टन असेल तुमच्याकडे AI मॉडेल्स और मशीन लर्निंगचा एक मॉडेल असतील. ओके, त्यामध्ये फक्त ना तो ना स्केल्टन तुम्ही तुमच्या डेटा सेटसाठी वापरायचा आणि तुम्ही स्वतःचं तुमचं मॉडेल बिल्ड करायचं. अमेझॉन अमेझॉन बेडरॉक सांगेन पुढे आहे. माझ्याकडे एक डॉक्युमेंट पण बनवलं, मी शेअर करतो. इफ आय हॅव सम ते डॉक्युमेंट जर माझ्या ड्राईव्हला असेल सेव्ह केलं तर मी सेव्ह करतो, अदरवाईज शेअर करतो. अदरवाईज मी सांगतो की कोड हे काय आहे एक्झॅक्टली. बेडरॉक, जस्ट अ मोमेंट. अमेझॉन टेक्स्ट्रॅक्ट. ओके, हे अगोदर आपण डिस्कस केलं होतं, आठवत असेल तर. एनीवन हॅज एनी आयडिया अबाउट दिस?
Amazon Text Track. येस सर, येस, सांगा माहिती आहे. सांगा मग माहिती ते काय? आपण हा सांगतो. सांगा सांगा, तुमच्या साईडचा आहे क्वेश्चन. इमेज स्कॅनर सारखं यूज करतो ते. हा, इमेज स्कॅनर साठी गुगल लेन्स जसं होतं ना यूज, तसं आहे Amazon Text Track. तुम्ही समजलं. Okay, so basically AWS Text Stack we use to convert to extract the text from the images, right? येस. Easily extract text and data from virtually any document. एखाद्या documents पासनं data जर extract करायचं असेल, text extract करायचं असेल, तर we will go with the Amazon Text Stack. Apart from Amazon Text Stack, we have other services like Google Vision API. Then PyTextStack is also there. PyTextStack is a free of cost, but having a less accurate Amazon means AWS Text Stack and Google Vision API. Both are paid services. Okay. AWS Text Stack मध्ये पण फ्री टायर येते, बट इट्स हॅव्हिंग लिमिटेड ॲक्सेस. ओके, GCPचं सांगितलं किंवा गुगलचं सांगितलं, गुगल विजन API. मायक्रोसॉफ्टचं पण आहे. आय थिंक कम्प्युटर विजन नाही, विजन APIच्या अंडर सर्व्हिसेस येतात अशा टाईपच्या. इफ यू विश यू कॅन एक्सप्लोर. ओके, 3 क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, Azure, देन AWS, आणि थर्ड वन इज GCP, गुगल. ओके, देन टॉकिंग अबाउट द S3. S3 एक बकेट आहे ज्यामध्ये डेटा स्टोअर करता येते. सो स्केलेबल स्टोरेज इन द क्लाउड, S3चं फुल फॉर्म किंवा S3चं कुणी मिनिंग विचारला तर EFS, इट इज मॅनेज बाय द फाईल स्टोरेज फॉर EC2. देन S3 यामध्ये ना बकेट वगैरे क्रिएट करायचं असेल तर मी आज सांगतो तुम्हाला कसं क्रिएट करतात. ओके, क्रिएट बकेट करायचं असेल तर S3 नावाची सर्व्हिस आहे, मी दाखवतो ते सगळं क्रिएट करून, डोंट वरी. क्रिएट बकेटवरती क्लिक करा. ओके, द प्राइसिंग वगैरे दिसेल. याचे बेनिफिट्स सांगतो काय आहे तर benefits are like data performance and durability, then security compliance and auditing. Data safe आणि secure राहतो, याची durability जास्त आहे as compared to other data sources, I mean storage sources. Flexible storage option, यामध्ये तुमचा स्टोरेज साईज ना तुम्हाला चूज करते त्याच per your need. Granular data control, यूज केसेस बॅकअप आणि रिस्टोर, तुमच्या यामध्ये डेटा बॅकअप आणि रिस्टोर पण करता येतो. डिझास्टर रिकव्हरीमध्ये इट इज अगेन युजफुल. डेटा आर्चिवल, देन डेटा लेक्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स याच्या यूज केसेस आहेत. Then ह्या रिलेटेड सर्व्हिसेस AWS Dancing, then AWS Transfer Family, Amazon Athena, AWS CloudFront, AWS Storage Gateway, AWS Snow Family, अशा काही सर्व्हिसेस आहेत. ओके, बकेट क्रिएट करण्यासाठीचा फ्लो आहे. क्लिक ऑन एक मिनिट, आणखी काय आहे का नसेल तर मी डिरेक्टली प्रॅक्टिकलला जातो. सेज मेकर आहे, ठीक आहे. टाईप्स ऑफ सेज मेकर, फ्लो आहे. ओके, ठीक आहे. बाकीचं वाचायचं असेल तर वाचू शकता. मी डायरेक्ट प्रॅक्टिकलकडे येतो. फाईन, हेच आहे, ठीक आहे. हे जिरा वगैरे आहे, मी सांगेन. बट जस्ट बिफोर मूव्हिंग हेड टू द जिरा, मी AWS माझा अकाउंटला लॉग इन करून घेतो. जस्ट अ मोमेंट. किंवा मी चेंज करून देतो, ठीक आहे. सो तुम्ही नवीन असाल तर या केसमध्ये काय करायचं सांगतो. न्यू अकाउंट क्रिएट करण्यासाठी ओके, तुमचा मेल ID कोणाचं काढायचं सांगा मला एकदा डिटेल्स. हां, येस, माझा मेल ID अथर्व डुमरे 02 अथर्व पेल डुमरे DUMBRE अथर्व. पुढे स्पेलिंग चुकतंय सर. ATHARVA HAR. ओके, एक काम कर, मेल ID कॉपी पेस्ट कर यामध्ये चॅट बॉक्समध्ये. मी कॉपी म्हणजे तिथून घेतो. पेस्ट केलाय? नाही सर, ते चुकी झालं. एक मिनिट, टाईपच नाही झालं ते. बाकी ओके, टाईप करून पाठव, काय अडचण नाही.
पाठवलंय सर. हा दुसराच पाठवला ना, मला तर दुसरंच काहीतरी सांगत होता. एक मिनिट, 2 पाठवले तोच ना अथर्व डुंबरे 02 2 आहेत का? ते डुंबरे वरती अथर्व टाईपच नाही झालं सुरुवातीला. एक मिनिट, मला तर काय दिसत नाही मेसेजमध्ये आणखी. पाठवलंय की सर, पाठवलंय मी. व्हॉट्सअपला टाकू का तुम्हाला? बरं ठीक आहे, चालेल, पाठव व्हॉट्सअपला पाठव, मी चेक करतो. चॅटबॉक्सला आणखी काही दिसत नाही म्हणून म्हटलं. ठीक आहे, व्हॉट्सअपला पाठव, मी लिहून घेतो. पाठवलं व्हॉट्सअप. ठीक आहे, मिळाला. 2 नंबरचा ना? हो हो, अथर्व डुंबरे. ओके, ठीक आहे. ओके, लॉग इन होते. सॉरी, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. रूट युजर ईमेल ॲड्रेस तुमचं जे काय असेल ते, Ctrl+Z. ठीक आहे. अकाउंट नेम, सॉरी माझंच नाव टाकतोय, अथर्वा, बरोबर. Yes. एखादा हे येईन OTP येईन, व्हेरिफिकेशन कोड मेलला, चेक कर. सांगतो सर. हां, व्हेरिफिकेशन नाही, द ईमेल स्पेसिफाईड इज ऑलरेडी असोसिएटेड विथ AWS अकाउंट. अरे कोड आलाय, कोड कोड तर नाही आलाय मला इथं. एंटर इट बिलो. मेल ID बरोबर आहे का चेक कर. अथर्व डुंबरे 02@gmail.com, व्हेरिफिकेशन कोड पाठवलाय. हा, पण इथं मला मेल आलाय आता की वी रिसीव्ड अ रिक्वेस्ट टू क्रिएट अ न्यू AWS अकाउंट युजिंग दिस ईमेल. हां, त्याच्या खाली काहीतरी वी कुड नॉट कंप्लीट युअर रिक्वेस्ट. हा, रिझन काय क्लिक करायला असेल तर क्लिक काय कर. व्हेरिफिकेशन ऑलरेडी असोसिएटेड विथ दिस ईमेल ID असं. ओके, ऑलरेडी हे अकाउंट यूज केले वाटतं. हा मेल ID ऑलरेडी रजिस्टर्ड केलाय तू. अरे यार, हॅलो, ऑलरेडी हा, अकाउंट त्या तसं मेल असेल. ID ने वापरले. दुसरा कोणाचा मेल ID असेल तर द्या. नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे, मला तेच देऊ नका म्हटले ना. दुसरं कोणाचं आहे का? माझा घ्या सर. कोण? हां, मेल ID पाठवलाय. प्रियंका. एक मिनिट, ठीक आहे. सांगा मेल ID चॅटबॉक्समध्ये पेस्ट केलाय. प्रिया, PRIY. नाही सर, PRIY थांबा, प्रिया नोट करते. चौधरी, CHAU CHAU DHARI RI, बरोबर. 456 456 @gmail.com. ठीक आहे. ओके, OTP मेल ID वरती तेवढं सांगा. हो सर. 48 9590 9590, राईट. 9. हो सर. ओके, रूट नेम आणि यूजर आणि पासवर्ड. ठीक आहे. सो व्हॉट आय विल डू, I will stop the recording. Fine. So yes, सक्सेसफुली पासवर्ड वगैरे सेट केला गेला आहे. मी स्क्रीन शेअर करतोय. झाली स्क्रीन शेअर.
इज इट शेअर्ड और नॉट? नाही सर. ठीक आहे, नाही. फाईन. ओके, सो पासवर्ड वगैरे चेंज झालेलं आहे. आता मला लॉग इन करावं लागेल किंवा ना बेसिक काही क्रेडेन्शियल्स मला इथं द्यावे लागतील आणि तुम्हाला पण तुमच्या एंडनं द्यावे लागतील. ओके, जर तुमच्याकडे ऑलरेडी एका मेल आय डीनं अकाउंट रजिस्टर्ड असेल ना तर दुसरा यूज करा. इथं पर्सनल चूज करा, बिझनेस नको आहे. देन फुल नेम तुमचं जे काय असेल ते. सो आय एम ॲडिंग हिअर प्रियंका. स्पेल वगैरे बरोबर चेक करा. नंबर, इट्स अगेन पार्ट ऑफ प्रायव्हेसी. ओके, सो फॉर सॅम्पल पर्पज आय एम ॲडिंग माय नंबर, जो की ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ॲड्रेस आय एम ॲडिंग मुंबई, अगेन मुंबई. सिटी विल बी मुंबई, महाराष्ट्र. पिन कोड 4063. आय रीड, ॲग्री, जे असेल ते असेल. ठीक आहे. कंटिन्यू विथ द स्टेप. द फोन नंबर इज प्रोवाइडेड इज नॉट वॅलिड और कंटेंट द इनवॅलिड. ओके, इंडिया आहे ना, सो आय हॅव टू सिलेक्ट 91. राईट, नाव इट विल वर्क. ठीक आहे. सो इथून पुढे प्रोसीड करा. परत इट्स स्टिल गेटिंग सम एरर. द ॲड्रेस एंटर्ड इज इनवॅलिड, प्लीज चेक विथ द कंट्री और द रिजन, सिटी. ओके, पोस्टल कोड एंट्री. हे म्हणते डिटेल्स चुकीचे आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. आपण डिटेल्स ना 8390129212 इट्स राईट. ठीक आहे. इट्स इंडिया नॉट US. सो स्टेप बाय स्टेप जा म्हणजे एरर येत नाही. ठीक आहे. हां, हा महत्त्वाचा पार्ट आहे. या केसमध्ये ना तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड नंबर टाकावा लागेल और डेबिट कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक्सपायरेशन डेट काय आहे ते तुम्हाला टाकावं लागेल, इयर काय आहे ते टाकावं लागेल, त्यावर CVV काय आहे, कार्ड होल्डरचं नाव काय आहे हे सगळं टाकावं लागेल. आणि परत नंतर बिलिंग ॲड्रेस सेव्ह करा आणि पुढे व्हेरीफाय अँड कंटिन्यू करा. ओके, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाका, पुढे कंटिन्यू करा आणि इट विल बी वर्क. ठीक आहे, क्लिअर झालं. सिम्पल आहे. 4 स्टेप पण अशीच आहे, सिम्पल. प्रियंका, तुम्हाला जर प्रोसीड करायचं असेल तर करू शकता किंवा मग हे बँकेचे डिटेल्स तुम्ही स्वतः टाका किंवा मी टाकतो. टाकाल तुम्ही? ठीक आहे. ओके, सो फुल प्रोसिजर सिम्पल आहे. लाईक मॅन्युअली क्लिक करायचं किंवा पुढे नेक्स्ट अशा टाईपचं आहे. सो तुम्ही ट्राय करा पुढचं प्रोसिजर बाकीच्यांनी पण. ठीक आहे. हॅलो. ठीक आहे. पहा प्रियंका, तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं आहे. बाकीचे जे काय डिटेल्स आहेत ना तुम्ही नंतर एंट्री करून घ्या, मी जे मला सांगितले ते. ठीक आहे. सो हे तुमचा UI असा असेल, ओपन केल्यानंतर इथं तुमचं नाव असेल. ठीक आहे. त्यानंतर हा तुमचा अकाउंट ID असेल जे आत्ता अथर्व बोलला. ओके, हा रिजन असेल, स्टॉकहोम आहे, तुम्ही चूज करू शकता जो काय असेल तुमचा. आपला करंट एशिया पॅसिफिक मुंबई येतो, AP South 1. ठीक आहे. सो या गोष्टी आहेत. आता सर्व्हिसेसबद्दल येऊ, EC2 काय आहे, S3 काय आहे याबद्दल. ओके, इट्स लोडिंग. ठीक आहे. हे जे काही लूक पाहत होतात तो UI होता, तो फ्रंट पेज होतं AWSचा. जसं AWS क्लाउड कन्सोल ओपन कराल त्यावेळेस ते दिसणार होतं. त्याला कन्सोल होम पण म्हणतात. ठीक आहे. आता सपोज मला एखादी सर्व्हिस सर्च करायची असेल EC2 वगैरे, तर त्या केसमध्ये पहा भरपूर ना स्लो चालते किंवा भरपूर लोड आहे. ऑल सर्व्हिसेसमध्ये पण तुम्हाला जाऊन पाहता येते. EC2 दिसते. कम्प्युटरमध्ये इतक्या सर्व्हिसेस आहेत. ओके, सिक्युरिटी आयडेंटिटी या मल्टिपल सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे. S3 स्टोरेजमध्ये आहे, डेटाबेसमध्ये RDS आहे, मीडिया सर्व्हिसेसमध्ये आहे, फ्रंट एंडमध्ये आहेत, क्लाउड फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आहेत, देन सिक्युरिटी, क्वांटम टेक्नॉलॉजीज, मल्टिपल 400+ सर्व्हिसेस. मशीन लर्निंगमध्ये मी जे काय बोललो त्या सर्व्हिसेस, बिझनेस ॲप्लिकेशन. ठीक आहे. भरपूर सर्व्हिस आहे. बेडरॉक मी मगाशी जे सांगितलं ती सर्व्हिस AML वाल्यांची.
ॲनालिटिक्समध्ये अथेना जी आपण डिस्कस केली ती. गेम डेव्हलपमेंटसाठी ॲमेझॉन गेम लेफ्ट. 400+ सर्व्हिसेस आहेत. सो ज्या ज्या मेन आहेत त्या तुम्हाला सांगतो मी. आणि आणखी गोष्ट इन्स्टन्स क्रिएट करून, पहिली गोष्ट इन्स्टन्स तुम्हाला म्हणजे फक्त क्रिएट कशाचे करायचे ते सांगतो, पण तुम्ही क्रिएट करू नका आत्ताच सांगतो आहे. बिल येते ना. ओके, हे तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन करायला लागते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या एंडनं करून घ्या, चालेल, कारण त्याशिवाय पुढे प्रोसीड होत नाही असं वाटते मला. ठीक आहे, बाकी अकाउंट डिटेल्स वगैरे टाकायला लावेन ते तुम्हाला. प्रियंका तुम्ही तुमच्या एंडनं करून घ्या, तोपर्यंत माझं पर्सनल अकाउंट लॉग इन करतो, चालेल. ठीक आहे, कारण हे डिटेल्स मॅन्डेटरी और मस्ट आहेत, कार्ड डिटेल्स तुम्ही ॲड करून घ्या तुमच्या एंडनं. मी तोपर्यंत पर्सनल अकाउंट ॲड करून डेमो पर्पजसाठी, कारण तुम्हाला फक्त गोष्टी दाखवायच्यात की कोणत्या आणि काय गोष्टी ॲड करायच्यात. त्यासाठी मी पासवर्ड शेअर करतो तुम्हाला. हां, व्हॉट्सॲपवरती मी शेअर करतो पासवर्ड. एकच मिनिट. आय होप विजिबल असेल आता. आहे की? हो सर. ठीक आहे. ओके, सो पहा, EC2 सर्व्हिस. आता माझ्याकडे सगळ्या सर्व्हिसेस दिसतील. रिझन इज दॅट की मी सगळे डिटेल्स, बँकिंगचे डिटेल्स किंवा सगळ्या गोष्टी त्या ॲड केलेल्या आहेत. पहा, EC2 सर्व्हिस जी मग अशी आपण ज्याबद्दल बोललो ती सर्व्हिस आहे. इलास्टिक क्लाउड कॉम्प्युटर म्हणतात. तुमचे मॉडेल किंवा मशीन लर्निंग मॉडेल जर डिप्लॉय करायचे असतील ना, त्या इन्स्टन्सवरती तुम्ही डिप्लॉय करू शकता किंवा करतातच. एक मशीन लर्निंगचा आपण एक मॉडेल डिप्लॉय करणार आहोत. सो डोंट वरी, प्रॅक्टिकल या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त मी सध्या ओळख करून देतोय की काय आहे आणि कसं फॅमिलियर करून घेतोय फक्त EY सोबत तुम्हाला AWSच्या. नंतर कन्फ्युजन व्हायला नको की अरे हे काय आहे. ओके, इथे इन्स्टन्स रनिंग आहे, कॅपॅसिटी वगैरे अशा भरपूर गोष्टी आहेत. त्यामध्ये इन्स्टन्सचे टाईप पण असतात. तुम्हाला जर बिल जर बघायचं असेल किती येते, तर AWS बिलिंग कॅल्क्युलेटर नावाची गोष्ट पण आहे की कोणत्या इन्स्टन्स असेल, किती स्पेस घ्याल, ओके, किती स्टोरेज असेल, रॅम किती असेल, तर किती कॉस्टिंग जाते हे पण तुम्हाला चेक करता येते. त्यासाठी तुम्हाला AWS बिलिंग कॅल्क्युलेटर नावाचं एक टूल भेटतो यामध्ये, तो यूज करावा लागेल बस. ओके, इन्स्टन्स जर क्रिएट करायचं असेल तर एक काम करावं लागेल. क्रिएट इन्स्टन्स नावाचं एक ऑप्शन येतो इथं, पण तुम्ही करू नका. इन्स्टन्स चालू ठेवाल, परत प्रॉब्लेम येईल, बिल जनरेट होईल, परत माझ्यावरती खापर फोडायला नको. आत्ता सांगतो, इन्स्टन्स क्रिएट करू नका. फक्त मी माहिती करून देतोय. ज्यास इन्स्टन्स क्रिएट करायचे त्यास मी स्वतः सांगेन की करा, पण आत्ता नको. इथं जे काही तसं केलं तरी होईल. काय म्हटला अथर्वा? करू नको इन्स्टन्स क्रिएट. AWS लॉगिन फ्री अकाउंट. हॅलो सर. हां, इथं ना काय म्हटलात मेघा? लॉग इन विथ फ्री अकाउंट किंवा लॉग इन रूट युजर. इथं लॉन्च इन्स्टन्सला गेल्यात ना, इथून जरा आवाज अडकतोय बहुतेक. ओके, माझा इश्यू म्हणजे व्हॉइस माझा ब्रेक फक्त एकांसाठी होतो का सगळ्यांसाठी होतोय? बाकीचे? हां, बहुतेक बाकीच्यांना विचारावं. प्रियंका? इकडे पण होते सर, होते. नेटवर्क इश्यू होते सर, ब्रेक होतोय का? थोडा ब्रेक होतोय. नेटवर्क आहे ते म्हणजे सगळं व्यवस्थित तर चालू आहे. मग आय डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम. आता येतो क्लिअरली? हा, आता हो, येतोय. आता येतोय. ठीक, ओके. सो लॉन्च इन्स्टन्स करायचं असेल तर इथे तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे, इन्स्टन्सचं नाव टाकावं लागेल, हे करावं लागेल, भरपूर अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, फक्त सांगतो क्रिएट करू नका सांगतोय. इन्स्टन्स चालू झालं की बिलिंग चालू होते. तुम्हाला भीती दाखवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही. तर मग इन्स्टन्स चालू ठेवाल. इन्स्टन्स बंद केलं नाही तर फ्री टायर संपून नंतर पेड टायर चालू होईल तुमचं. आय थिंक 700 आवर्स काहीतरी भेटतात. ठीक आहे, सो इथं वेब सर्व्हरचं नाव ॲड करावं लागेल. देन इथं उबंतू मशीन घेतो आपण और अमेझॉन लिनक्स ॲज पर युअर चॉईस. बट या दोघांपैकी मोस्टली कोणती पण एक पिकअप करतो. IMI ही फ्री टायरला अवेलेबल आहे. हे जर घेत असाल तर अमेझॉन लिनक्स. बाकीचे असेल तर पैसे पडू शकतात. आर्किटेक्चर हे बाय डिफॉल्ट जे आहे ते त्यात चेंजेस काही करू नका. इन्स्टन्स टाईप T2 मायक्रो हा फ्रीमध्ये येतो आहे. सो याचे स्पेसिफिकेशन एवढे आहेत. ठीक आहे, सो हा फ्रीमध्ये येतो आहे. कीपीयर लॉगिन तर तुम्हाला कीपीयर लॉगिन काहीतरी ॲड करायला लागेल किंवा क्रिएट करायला लागेल. ते नेटवर्क सेटिंगमध्ये जे काही चेंजेस आहेत ते मी ज्या नोट्स आहेत त्यामध्ये या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. ओके, सो ट्रॅफिक एनिवेअर म्हणजे कोणी पण ॲक्सेस करू शकेल. 8 GB रॅम, 8 GIB आणि रूट व्हॅल्यूम एवढा येतो GP3.
देन अगेन व्हॅल्यूम वगैरे ॲड करायचं असेल, ॲडव्हान्स डिटेल्स आहेत. हे सगळं झालं तर इथं समरी पाहायला मिळेल तुम्हाला या साईडला. आणि नंतर झालं सगळं की लॉन्च इन्स्टन्स करा. इन्स्टन्स लगेच लॉन्च होतं. ठीक आहे, म्हणजे तुमचं बिलिंग वगैरे काउंट होईल, चालू. एकदा इन्स्टन्स लॉन्च झाला, क्रिएट झाला की बिलिंग चालू आहे तुमची. पण फ्री आहेत 700 तास. सो त्यामुळं 700 तास आहे तोपर्यंत बिल नाही जनरेट होणार, त्यानंतर बिल जनरेट व्हायला चालू आहे. पण त्यामध्ये पण 700 तासामध्ये टर्म्स अँड कंडिशन आहे. सो असे आगाऊ काम करू नका. इन्स्टन्स क्रिएट करायचे जेव्हा करायचे तेव्हा मी स्वतःहून सांगतो की आत्ता क्रिएट करा आणि बंद करा. ठीक आहे. S3 हे जे मी मगाशी सांगितलं ना, बकेट आहे जिथं आपण डेटा वगैरे स्टोअर करू शकतो. मी यामध्ये काही इमेजेस ऑलरेडी ॲड केलेले आहेत बकेटमध्ये. सो तुम्हाला पाहायला मिळतील. इट्स टेकिंग मोर टाईम. ठीक आहे, हे बकेट आहे. हे बकेटचं नाव आहे हनुमंत डेमो S3. या बकेटमध्ये काहीतरी मी आता बकेट क्रिएट करायचं. कसं करायचं पहा. क्रिएट बकेटला जायचं, बकेटचं नाव टाका. तुम्ही काही पण टाकू शकतात. रिजन आहे तो. चूज बकेट इफ यू वॉन्ट टू चूज. हे यामध्ये काही करू नका चेंजेस. यानंतर ब्लॉक ऑल पब्लिक ॲक्सेस, म्हणजे बाहेरून ना कोणीच तुमचं बकेट ॲक्सेस करू शकणार नाही. तुम्ही जर एखादी लिंक वगैरे प्रोव्हाइड करू शकत असेल तर कोणीच ॲक्सेस करत नाही. हे जर टिक मार्क असेल तर ओके. हे जर टिक केलेलं नसेल तर कोणाला पण ॲक्सेस करता येते. ठीक आहे. देन बकेटिंग हे आहे जशाच तसं ठेवा, काही चेंजेस करू नका. आणि नंतर डिरेक्टली क्रिएट बकेट किंवा लॉन्च बकेटला करा. क्रिएट बकेट क्रिएट होऊन जाईल. ओके. डेटा पण ना बकेटची पण कॉस्टिंग आहे, हे पण सांगतो ना. स्टोरिंगचं एक काहीतरी एक फ्री टायरमध्ये एक रेंज भेटते, पण डेटा ट्रान्सफरला मात्र पैसे नक्की पडतात. आता हे माझं बकेट आहे. या बकेटमध्ये ना तुम्हाला सापडतील. मी इमेजेस मुद्दामून स्टोअर केल्या आहेत डेमो पर्पजसाठी. लोड होत आहेत बट आहेत. सी कॉफी नो BNG पायथन, कॉफी JPG, कपल, फ्रेंड्स, आउटपुट, फ्रेंड्स, लॅपटॉप वगैरे अशा भरपूर इमेजेस आहेत ज्या आम्ही त्यांना सेव्ह केल्या आहेत. ओके. आउटपुट इमेज वगैरे. ॲक्च्युली आय वॉज वर्किंग ऑन वन ऑफ द प्रोजेक्ट, सो दॅट्स वाय आय ॲडेड युअर फ्यू इमेजेस. इट्स पर्सनल प्रोजेक्ट. ठीक आहे. सो या इमेजेस आहेत. या इमेजेसला एखादी मी जर क्लिक केली असेल, सपोज कॉफी JPG इमेज आहे. तुम्हाला जर इमेज व्ह्यू करायची असेल तर यू कॅन गो फॉर ओपन हिअर आणि ही तुम्हाला डायरेक्ट विजिबल होईल. इमेज लोड होईल तोपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर हे बाकीचे डिटेल्स आहेत जे तुमच्या कामाचे नसतील. S3 वगैरे आहे, साईज किती इमेजची, त्या सगळ्या गोष्टी आहेत. ऑब्जेक्टचा URL आहे. हा जर URL दिला तर त्या URLच्या म्हणजे हेल्पना तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. हे तुमचं ना बकेटचं नाव आहे डेमो S3. हा तुमचा रिजन आहे आणि AWS बाय डिफॉल्ट आणि इमेजचं नाव coffee.jpg. ठीक आहे. सो आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परमिशन वगैरे एवढ्या ना डेप्थमध्ये कोणी जात नाही सांगतो. अंटिल अँड अनलेस यू हॅव 3+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. परमिशनमध्ये इथं तुम्हाला परमिशन द्यायला लागतात. रीड राईट जे असेल ते तरच ना. जर तुम्ही कुठे हे क्रेडेन्शियल वापरत असाल, तुमचा अकाउंट जर VS कोडमध्ये यूज करून जर काही ऑपरेशन करायचे असतील तर इझिली तुम्हाला ना तो डेटा रीड करता येईल. अदरवाईज परमिशन जर इथं जर नसतील किंवा काही नसेल तर इमेज ॲक्सेस होणार. ठीक आहे. सो दिस इज युअर इमेज जी लोड आणखी होते. दिसली? येस सर. ठीक आहे. सो अशा प्रकारे डेटा तुम्हाला बकेटला सेव्ह करता येऊ शकते. त्यानंतर सेज मेकर होते बरोबर. सेज मेकर महागडी सर्विस आहे. Amazon सेज मेकर. बिल्ड, ट्रेन, ट्यून, डिप्लॉय मशीन लर्निंग मॉडेल्स. ओके. EC2, S3 बकेट, सेज मेकर अशा मल्टिपल सर्विसेस आहेत. बट या मेन सर्विसेस आहेत आणि यापैकी इंटरव्ह्यूला विचारू शकतात एखादी. ओके. नोट्स मी ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत, चीट शीट्स असेल, व्हाईट पेपर असेल, दोज नोट्स आर मोर दॅन इनफ आय एम सेइंग. हे त्याबद्दल ना लाईक बेसिक थोडी असेल, थेरी असेल, इंट्रोडक्शन व्हिडिओ, एक्झॅक्ट काय याबद्दल माहिती असेल. स्टुडिओ, कॅनव्हास, आर स्टुडिओ. ओके. नोटबुक वगैरे जशी ज्युपिटर आहे ना तशी नोटबुक तुम्हाला इथून घेता येते. इथं आर स्टुडिओ आहे, कॅनव्हास स्टुडिओ आहे. इथून ज्युपिटरसारखी नोटबुक ओपन होते. ओके. यू कॅन ओपन. बट एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. मॉडेल वगैरे ट्रेन करू नका.
किंवा मेडिकल इन्शुरन्सचं मॉडेल पण यामध्ये ट्राय करायला जाऊ नका. वाय आय एम सेइंग कॉस्टिंग. ओके, सो हे S3 आहे. आता तुम्ही तुमचं ना अकाउंट केल्यानंतर क्रिएट केल्यानंतर फक्त एक्सप्लोअर करा, फक्त काय क्रिएट करू नका. बकेट क्रिएट केलं तर काय प्रॉब्लेम नाही, बट इन्स्टन्सेस वगैरे क्रिएट करू नका. सेजमेकरमध्ये काय नोटबुक वगैरे रन करू नका. ठीक आहे, चालेल. आली ओव्हरऑल आयडिया. प्रॅक्टिकल आपण घेणार आहोत AWS प्रोजेक्टच्या वेळेस, बट स्टील फक्त तुम्हाला आयडिया द्यायची होती की AWS काय आहे. ओके, सो हे तर होतं AWS बद्दल. कमी फास्ट फॉरवर्ड. यस, अथर्व काय म्हणत होता? काय नाही सर. ठीक आहे, चालेल. पहा, हे बकेट जे मी सांगितलं ना तेच आहे, जे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं. या थेरी गोष्टी तर लिहिलेल्या आहेत. सेजमेकर, ओके, त्याचा यूज. ते नोटबुक इन्स्टन्स कशा क्रिएट करायच्या या गोष्टी इथं आहेत. ओके, हे इन्स्टन्स आहेत, पण इन्स्टन्स तुम्ही क्रिएट केले तर बंद करा. ओके, नोटबुक क्रिएट केली तरी डिलीट करा, चालू ठेवू नका. बिलिंग, जर मॉडेल वगैरे ट्रेन करत असाल तर बाकीच्या गोष्टी आहेत, वाचा. ट्राय करायचं तरी कॅन ट्राय. कुठं जर अडचण आहे तर ऑलवेज अवेलेबल. हे Boto 3 वगैरे त्या गोष्टी ह्याच्या सेजमेकरच्या अंडर येतात. हे फार डेप का बोलतात, डेप्थमध्ये, एवढ्या डेप्थमध्ये जाणं गरजेचं नाही, बट स्टील आय हॅव प्रोव्हाइडेड एव्हरीथिंग इन अ नोट्स. नोटबुक कशी क्रिएट करायची तर मी दाखवली तुम्ही नोटबुक, त्यावरतीच क्रिएट करायचं. आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला कोड काही मिळतील रन करायला. IMA रोल, आता जो अथर्व बोलत होता, आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट. रूट युजर म्हणजे मेन युजर असेल. IMA रोल म्हणजे ना त्या रूट युजरच्या थ्रू ना ते कुणाला ते रोल काहीतरी असाइन केला जातो. ओके, फाईन. जिरा, हे जिरा आहे. जर तुम्ही ओके जिरावरती भरपूर इंस्टाग्रामवरती तुम्ही रील पाहिले असेल, राईट, जर यूज करत असाल तर. वेन यूजला काहीतरी आय थिंक रीलच आहे ती. लास्ट टाइम तुम्ही जिरा कधी यूज केला होता, तो काहीतरी म्हणजे तडका देण्यामध्ये कुठेतरी वापरला होता. ओके, सो हो, तो मला बिलकुल फालतू प्रकार नाही. ओके, इट्स नो प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल विच आय एम टॉकिंग अबाउट जिरा. सो बेसिकली जिरा हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे जो मल्टिपल किंवा व्हेरियस कंपनीमध्ये वापरतात. काही जण जिरा वापरतात, काही जण Azure DevOps वापरतात. ओके, बट आय हॅव वर्क ऑन जिरा ॲज वेल ॲज Azure DevOps. ओके, सो यामध्ये डिफेक्ट, प्रोजेक्ट, स्प्रिंट्स मॅनेजमेंट यासाठी ना काय माझ्याकडे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज मी पाठवतो. सो त्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. ओके, तुम्हाला कोणी फ्रेशर असाल तर कोणी विचारणार नाही की हॅव यू वर्क ऑन जिरा, ऑब्वियसली, कारण हे कंपनीमध्ये वापरतात, तुम्ही पर्सनल जिरा वापरत नाही. ओके, सो इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोअर, यावरती व्हिडिओज आहेत, यावरती आर्टिकल्स किंवा काय मटेरियल आहे ते मी प्रोव्हाइड करेन. यावरती प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करता येतात. बेसिकली हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे, जसं ऑलरेडी म्हटलं. बाकीची जी काय थेरी आहे यासाठी लेक्चर्स आहेत. माझ्याकडे आहे जिरा, मी एक दिवस दाखवेन. ठीक आहे, चालेल. ओके, मेघाकडे आहे जिरा. पर्सनल की ऑफिसचा? नाही, ऑफिसचा यूज केलेला आहे, पर्सनल पण होता माझा. ओके, ते एकदा लॅपटॉप ठीक आहे, लॉग इन चालेल. करून बघते. काय अडचण नाही. ओके, जिरा DevOps दोन्ही पण यूज केले ना. ओके, फाईन. आपण मग एखाद्या विकेंडला पाहू. ओके, तसं तर मी जिरा आय थिंक मेघान आणि मी दोघांनी पण जिरावरती वर्क केलेलं आहे. ओके, कारण प्रिव्हियस कंपनीमध्ये सोबत होतो, सो जिरा वापरलेला आहे मी तिथं. ओके, सो इट्स अबाउट जिरा. आणि जिराचे तसे पण मी व्हिडिओचे लिंक शेअर करतो. आता बाकीच्यांचे अथर्व आणि प्रियंका यांनी जिरावरती वर्क केलं नसेल किंवा माहिती नसेल, सो यांच्यासाठी मी व्हिडिओचे 3-4 लिंक पाठवतो. ओके, आणि हे तर स्टडी मटेरियल आहेच. आणि हे स्टडी मटेरियल मी उद्या वाटलं तर एक्सप्लेन करतो जिराचं. ठीक आहे, आणि वाटलं तर Azure DevOpsचं पण मी व्हर्च्युअल ओव्हरऑल व्ह्यू देतो. आणि त्यानंतर जे काय तुमचं थेरॉटिकल पार्ट होता, AWS, Git, फ्लास्क, जिरा, हा सगळा थेरॉटिकल पार्ट संपवतो. क्लिअर? चालेल सर. आणि हा सगळ्यांचा थेरॉटिकल पार्ट झाल्यानंतर सगळ्याचं लाईक लिनियर रिग्रेशन, AWS, फ्लास्क, जिरा आणि जी काय गिट वगैरे असेल, गिट बॅश असेल, या सगळ्यांना 6 जणांचे मिळून एक फायनल मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट डेव्हलप, क्रिएटिंग फ्लास्क फ्रेमवर्क अँड डिप्लॉय, या सगळ्या गोष्टी एका दिवशी होऊन जातील. सो ही सगळं प्रोसिजर व्हायला 2 दिवस लागतात. म्हणजे 48 तास तुमचं घेणार नाही लेक्चर. ओके, बट 2-2 तास म्हणा 4 दिवस. सो आय वॉज प्लॅनिंग द सेम थिंग टू विकेंड की एक एंड टू एंड प्रोजेक्ट होईल मशीन लर्निंगचा.
यामध्ये सगळं AWS पण अप्लाय केलेलं दिसेल, फ्लास्क पण असेल आणि कोड पण पूर्ण लावलेला दिसेल. तुम्हाला जे काय शिकलं लिनियर रिग्रेशनमध्ये सगळ्या गोष्टी अप्लाय केलेल्या दिसतील. इट विल टेक 2 to 4 hours. चालेल, आपण ते विकेंडला शेड्यूल करू. पायथॉन आणि मशीन लर्निंगचं कंबाईन घेऊन प्रोजेक्ट करणार ना? हो, पायथन मशीन लर्निंग, त्यामध्ये स्पेशली लिनियर रिग्रेशन अल्गोरिदम असेल, NumPy, पांडा, सीबर्न सगळे पॅकेजेस लायब्ररी आतापर्यंत जे शिकले ते वापरलेलं असेल. प्लस त्यामध्ये फ्लास्क ॲड केलेलं असेल, VS कोड, ज्युपिटर सारखे टूल्स वापरलेले असतील. त्यानंतर गिट बॅश हे वापरलेलं असेल आणि लास्टली AWS वरती डिप्लॉय केलेलं असेल. एवढं सगळं होईल त्या लेक्चरमध्ये. सो इट्स इम्पॉर्टंट पॉईंट जे की अपकमिंग 2 लेक्चर असतील किंवा 2 दिवस असतील. ठीक आहे, चालेल सर. ओके. सो तर मी सांगेन लेक्चरच्या अगोदर 1 दिवस, बट कोणी मिस करू नका, आत्ता सांगतो. ठीक आहे, कारण रेकॉर्डिंगमध्ये पण त्या गोष्टी परत क्लिअर होणार नाही. तुम्हाला पळवून किंवा थांबून परत तीच रेकॉर्डिंग बघावी लागेल. सो बेटर परत रेकॉर्डिंग भरण्यापेक्षा एकदा ते लेक्चर अटेंड करा. ती रेकॉर्डिंगनं परत थांबून बघण्याची गरज येणार नाही. ठीक आहे, फाईन.